नाही, बोलणारे बोलतच राहतील. आपलं एक काम आहे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जर दोघेच राहत असाल तर तुम्हाला कधी ना कधीतरी हे ऐकायला मिळालंच असेल. बघणाऱ्यांना वाटतं की वा किती छान राजा राणीचा संसार. सासरी मुलगीला कुठल्या गोष्टीचा त्रास असू दे किंवा नसू दे, तुम्ही पण जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवता, कितीही काही झालं तरी ही कामं करावीच लागतात. ती काम भाकरी पण बघा किती छान आणि फुगलेल्या असतात. सगळ्या भाकरी बनवून झाल्यानंतर हाय गुड मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. माझ्या दिवसाची सुरुवात ही सगळ्यांची जशी धावपळीत होते तशी माझी पण धावपळीतच होत असते, कारण बऱ्यापैकी कामं ही सकाळचीच असतात. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, बाहेरचं काम आणि त्यासोबतच लागणारी ही घरातली छोटी मोठी कामं, जसं की झाडांना पाणी देणं. सकाळचं सगळ्यात पहिला काम मी झाडांना पाणी द्यायचंच करते, कारण एकदा किचनमध्ये गेलं की हे काम राहून जातं. त्यामुळे मी आधीच हे काम करून घेते. आणि जसं बाहेरच्या झाडांना पाणी देते तशीच माझ्याकडे ही 2 मनी प्लांट आहेत, त्यांना पण मी रोज नाही पण 4 दिवसातून 5 दिवसातून एकदा ह्यांचं पाणी चेंज करत असते. सोबतच या पानांवर थोडी धूळ पडलेली असते ती पण मी स्वच्छ करून घेत असते. 5 दिवसातून हे माझं काम फिक्सच असतं. तशी तर माझ्याकडे खूप झाडं नाही आहेत, पण जितके आहेत त्यांची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करते. जागा तर भरपूर आहे, पण लावून त्यांची काळजी घेता आली नाही तर कशाला, म्हणून मी जास्त झाडं आणत नाही. आणि कसं होतं ना, आपल्याला झाडं आवडतात म्हणून आपण घेऊन येतो. 4 दिवस त्यांची काळजी घेतली जाते, व्यवस्थित त्यांना पाणी देणं, त्यांची काळजी घेणं हे सगळं आपण करतो. पण 4 दिवसांना कामाच्या धावपळीत आपण त्यांना विसरून जातो आणि त्यामुळे ते पण मरून जातात. असं माझ्यासोबत खूप झालं आहे, म्हणून मी आता झाडं आणायची थोडी कमी केले, जे आहेत त्यांचीच काळजी घेते. चला, आता झाडांबद्दल तरी खूप बोलणं झालं, पण आता जी रोजची कामं असतात जी करावीच लागतात, म्हणजे कितीही काही झालं तरी ही कामं करावीच लागतात, ती कामं करून घेते. कालच्या दिवशी गुरुवार होता, त्याची पूजा मांडली होती, ती पहिला काढून घेतली आणि मग झाडू मारायला सुरुवात केली. ही अशी कामं आहेत जी आपल्याला करावीच लागतात. एखाद्या वेळेस स्वयंपाक जरी केला नाही तरी आपण बाहेर खाऊ शकतो, पण ही कामं रोजच्या रोज करावीच लागतात. आणि मी दर गुरुवारची जी स्वामींची पूजा करते त्याचा पण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. तुम्ही बघितला नसाल तर बघा, पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं की मी फक्त गुरुवारची पूजा खाली मांडते, नाही तर बाकीची आमची जी रोजची पूजा असते ती अशीच वरती मांडलेली असते. आणि आता आले आहे मी किचनमध्ये. मी रोज रात्री दूध गरम करून ते कोमट झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून देते, त्याच्यामुळे सकाळी अशी दाट आणि चांगली साय निघते. आता ती काढून मी परत दूध गरम करेन आणि डब्बा फ्रीजमध्ये ठेवून देईन. तुम्ही बघू शकता की किती साय निघाली आहे. माझा सकाळचा अर्ध्यापेक्षा जास्त टाईम हा किचनमध्येच जातो. तुमच्यासोबत असंच होत असेल. आणि त्यात आणि तुम्ही जर दोघेच राहत असाल तर तुम्हाला कधी ना कधीतरी हे ऐकायला मिळालंच असेल. दोघेच तर राहता, दोघांचं आणि काय काम, स्वयंपाक तर करायचा असतो, बाकीचं कुठे काय काम असतं. पण असं होत नाही. घरात दोघे राहू देत, 4 जण राहू देत किंवा त्यापेक्षा जास्त माणसं राहू देत, काम हे तेवढंच लागतं. आणि त्यात आणि 2 जण राहत असेल तर सगळं दोघांनाच बघावं लागतं. दोघांसाठी स्वयंपाक काय करायचा आणि त्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न म्हणजे किती करायचा. किराणा भरायचा असू दे, आठवड्याच्या भाज्या आणायच्या असू देत, लाईट बिल, पाणी बिल, आणि त्यात आणि जॉब करत असाल तर त्याचं टेन्शन आणि वेगळंच. कधी पाणी येत नाही, कधी कामाला मावशी येत नाहीत, आणि हे सगळं त्या घरातल्या दोघांनाच बघावं लागतं. बघणाऱ्यांना वाटतं की वा किती छान राजा राणीचा संसार, पण त्या राजा राणीच्या संसारामध्ये किती प्रॉब्लेम्स असतात हे फक्त त्या दोघांनाच माहीत असतं. असो, आपण कितीही सांगितलं तरी त्यांना ते काही पटणार नाही. बोलणारे बोलतच राहतील. आपलं एक काम आहे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तुम्ही पण असंच करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्यासोबत बोलता बोलता माझी कितीतरी कामं झालीत. काल रात्री बदाम भिजवत ठेवले होते, त्याच्यावरचे साल काढून घेतले, त्यासोबतच डाळ भाताचा कुकर पण लावून घेतला आणि मग भाजीची तयारी करायला घेतली. आज मी बनवणार होते शिमला मिरची आणि बटाटा मिक्स भाजी. खरं तर भाजीला काहीच नव्हतं, 3 शिमला मिरची होत्या, म्हणून मी त्याच्यामध्ये बटाटा मिक्स करायचं ठरवलं आणि त्याची भाजी बनवणार होते. हे बघा, सासरी मुलगीला कुठल्या गोष्टीचा त्रास असू दे किंवा नसू दे, पण कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणं हे फिक्सच आहे. कांदा चिरून झाल्यानंतर मी शिमला मिरची चिरायला घेतली, पण त्याआधी तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा भाजायला ठेवला, म्हणजे कांदा भाजेपर्यंत माझी शिमला मिरची पण चिरून होईल.
तसं तर मी आठवड्याच्या भाज्या आणून ठेवते, कोणत्या भाज्या करायच्या, कोणत्या दिवशी करायच्या हे माझं आधीच ठरलेलं असतं. आधीच सगळं ठरवून ठेवलं की मला असं वाटतं की सकाळची जी धावपळ आपली होते की काय बनवायचं, तर ती धावपळ होत नाही आणि सगळ्यात जास्त टाईम याच्यामध्येच जातो की काय बनवायचं. म्हणून मी दर संडेला आठवड्याच्या भाज्या आणून ठेवते. आमच्या इथे रविवारचा बाजार भरतो, तिथून मी सगळ्या भाज्या आणून ठेवते आणि व्यवस्थित नीट करून डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून जाते. त्याच्यामुळे मला माहिती असतं की दुसऱ्या दिवशी कोणती भाजी बनवायची आहे. आणि आता माझं सगळं कटिंग करून झालं होतं, म्हणून मी थोडा ओटा स्वच्छ करून घेते. गणेशला देवपूजा करायची होती, देवाची भांडी घासायची होती, म्हणून मी त्याला जरा स्वच्छ करून देते. आणि खरंच गणेशची मला इतकी हेल्प होत असते. रोज सकाळी तो मला इतकी मदत करतो. देवाची पूजा असू दे, रूममधलं सगळं व्यवस्थित ठेवणं असू दे, बेडशीट चेंज करायचं असेल, चादर घडी घालून ठेवायची असेल, बाकीची कोणती पण छोटी मोठी कामं असू दे ती पण तो करत असतो. आणि मला असं वाटतं की मी जे काही करते ते कदाचित गणेशच्या मदतीमुळेच करते. नवरा सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं आणि टचवूड की माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो. त्यानं मला थोडी जरी मदत केली तर मला खूप मोठी मदत केल्यासारखं वाटतं. आता या भाजीची रेसिपी तर मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण भाजी इतकी चांगली झाली होती की म्हणून म्हटलं की आता ही रेसिपी पण तुम्हाला सांगावी. तेलामध्ये आधी कांदा भाजून घेतला. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा आणि शिमला मिरची घालून परतून घेतला आणि त्याला एक वाफ देऊन घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट आणि पाणी घालून पुन्हा एकदा शिजवून घेतलं आणि शेवटी मग थोडं पाणी राहिल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून शिजवून घ्यायचं आणि खरंच खूप छान आणि कमाल झाली होती भाजी. तुम्ही पण जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी ती नक्की एकदा बनवून बघेन आणि कशी झाली ते पण तुम्हाला सांगेन. आता गणेशची देवपूजा करून झाली. माझी पण भाजी, भात, आमटी हे सगळं बनवून झालं होतं. फक्त भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या. तोपर्यंत म्हटलं हा ओट्यावरचा पसारा तरी काढूया. कालच्या दिवशी ही फळं आणली होती, तीच मी व्यवस्थित ठेवून घेत होते, पण आधीची पण थोडी संत्री राहिली होती, ती बाजूला काढली आणि काल आणलेली ठेवून दिली. आता म्हटले ह्या संत्र्यांचा ज्यूस तरी काढून घ्यावा, नाहीतर ती तशीच राहून जातात. माझ्याकडे हा एक असा ज्युसर आहे जो खूप जुना आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीचा आहे. तो आई काय वापरत नव्हता, त्यामुळे तो तसाच ठेवून होता. माझ्या लग्नानंतर जेव्हा मी दसऱ्याची साफसफाई करत होतो तेव्हा हा मला सापडला होता. तेव्हा मी त्याला खाली काढलं होतं आणि तेव्हापासून मीच वापरते आणि जितके दिवस हा ठेवून होता तितकाच मी याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. इथे माझं बसवायचं थोडं ते चुकलं होतं, त्यामुळे ज्यूस काढत्या वेळेस ते पूर्ण निघालं. तरी लकीली ज्यूस काही सांडला नाही, नाहीतर मला डबल काम लागलं असतं. पण नंतरच्या वेळेस ते बसवताना मी व्यवस्थित बसवलं आणि त्यानंतर मग ज्यूस काढून घेतला. आणि हे संत्री पण ना इतके गोड होते की मला परत त्याच्यामध्ये साखर घालावी लागली नाही. ते छोटेवाले संत्री असतात ना ते होते. मला पण नेमकं माहीत नाही, कारण हे संत्री माझे सासरे घेऊन येतात. पहिला तर मी 3 संत्र्यांचा ज्यूस काढून घेतला होता. मला वाटलं की होईल, पण तो एकच ग्लास झाला, म्हणून मी आणि 3 संत्री घेतले आणि त्याचा पण ज्यूस काढून घेतला. पण आधीचे जे संत्री होते ते सगळे संपले. आधीचे फक्त 6 राहिले होते,
त्यामुळे ते सगळे संपून गेले. माझं सकाळचं फक्त एकच काम राहिलं होतं, ते म्हणजे भाकरी बनवायचं. बाकीची माझी सगळी कामं झाली होती. भाजी भात आमटी बनवून झाली होती. मशीनला लावलेली कपडे पण झाली होती, ती पण सुकत घातली होती. आता फक्त भाकरी बनवायचं काम राहिलं होतं. आणि लग्नाच्या आधीची मी चपाती पण न बनवणारी, घरातलं एकही काम न करणारी, आता मात्र सगळी कामं करते. आणि माझ्या भाकरी पण बघा किती छान आणि फुगलेल्या असतात सगळ्या. भाकरी बनवून झाल्यानंतर आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला. आणि गणेशला सकाळी 9ला जायचं असतं, पण माझ्यामुळे तो 1 तास कायम लेट असतो. तो 10ला घरातून बाहेर पडतो आणि रोज तो मला सांगत असतो, दिव्या मला उद्या लवकर जायचं, उद्या लवकर आवर. पण माझं काही आवरत नाही, मला 10 वाजतातच. आता गणेश कारखान्यात गेलाय आणि तो कारखान्यात गेल्यानंतर हा ओट्यावरचा पसारा हे मला आवरावं लागतं. पण ओटा एकदा स्वच्छ केला की खूप छान वाटतं, म्हणजे पूर्ण घर साफ केल्यासारखं मला वाटतं. कारण माझा जास्तीत जास्त वेळ किचनमध्येच जातो. मला नवीन नवीन गोष्टी करायला बनवायला खूप आवडतात आणि किचन स्वच्छ असलं की दुसरं काहीतरी बनवायची पण इच्छा होते. पण हे माझं सकाळचं अगदी शेवटचं काम असतं. या कामानंतर मला काही काम नसतं. गणेश दुपारी 1:30 वाजता जेवायला येतो. 10पर्यंत माझी सगळी कामं आवरली असतात. मग 10 नंतर मी यूट्यूबचं जर व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असेल तर ते करत बसते. नाहीतर मग टीव्हीवर कोणती तरी सिरीज किंवा के ड्रामा लावून मी बघत बसलेली असते अगदी आरामात. पण माझी रोजची सकाळ काही सेम नसते. कधी कधी काम खूप जास्त असतं, कधी कधी काहीच काम नसतं. पण आजची माझी सकाळ काहीशी अशी होती. तुमच्यासोबत मी बऱ्यापैकी सगळं काही शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना नक्की लाईक करत जा, शेअर करत जा, तुमच्या फ्रेंड्सना पाठवत जा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या व्हिडिओमध्ये आता इतकंच. माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत, त्यासोबतच हा व्हिडिओ पण आता संपवते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.